Audio Jungle. Audio Jungle. देह होई सुखी आनंदोनी जाता जाता वाटे अंतरीची मूर्ती जाता जाता वाटे अंतरीची मूर्ती मोठी त्याची कीर्ती मनोभावे मोठी त्याची कीर्ती मनोभावे घेऊन विसावा दावा मुख नेत्री घेऊन विसावा दावा मुख नेत्री असे मज खात्री आशावादी असे मज खात्री आशावादी भाव तेथे देव मनी सर्व काळ भाव तेथे देव मनी सर्व काळ गाडू दे सुकाळ दर साल गाडू दे सुकाळ दर साल सुखावतो जीव पांडुरंग मला सुखावतो जीव पांडुरंग मला नयनी दिसला नशिबाने नयनी दिसला नशिबाने चला सर्व आता पंढरीला जाऊ चला सर्व आता पंढरीला जाऊ हरिनाम गाऊ सदामुखी हरिनाम गाऊ सदामुखी. धन्यवाद. अतिशय सुंदर असं भक्तिगीत ताईंनी या ठिकाणी सादर केलं. ज्ञानोबा तुकोबांचा तुमचाच तो अंश आहे आणि तुमच्याही रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे असं ईश्वर स्वरूप शब्दांचं या ठिकाणी सर्वांच्या काळजावरती ठेवत असताना आता पुढील कवींना निमंत्रित करण्यासाठी मी भालेराव ताईंना विनंती करतो. रामकृष्ण हरी म्हटलं आणि एक अभंगवाणी ऐकायला मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात तर नामातुक्याच्या अभंगाने झाली आणि मी यानंतर लगेच चव्हाण सर यांना विनंती करते की त्यांची एक काव्यरचना सादर करावी. नुकतीच 134वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झालेली आहे हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यासाठी मी हे गीत रचलं होतं तेच आता मी इथे म्हणून दाखवतो. भीमराव प्रज्ञासूर्य अमर या जगात भीमराव प्रज्ञासूर्य अमर या जगात कोरीला बुद्ध कोटी कोटी काळजात कोरीला बुद्ध कोटी कोटी काळजात नव्हती शिवत कोणी विटाळ होई साऱ्या थांबे ना कुणी कधी सावलीच्या वाऱ्या प्रेषबंदी गावात गाव कुसा फेऱ्या ठेवी दूर आम्हा सारे किळसती मनात कोरीला बुद्ध कोटी कोटी काळजात कोरीला बुद्ध कोटी कोटी काळजात प्रवेश नसे कोण्याही मंदिराच्या दारी दोरवडी पोटासाठी गाव वेस करी जोडा पटका हाती जोहार पुकारी जुगारली प्रताभिमानी केली क्रांती देशात जुगारली प्रताभिमानी केली क्रांती देशात कोरीला बुद्ध कोटी कोटी काळजात कोरीला बुद्ध कोटी कोटी काळजात भीमराज कैवारी दलितांचा झाला बुद्ध धम्म संघाचा अंगीकार केला जातीभेद कायद्याने नाहीसा केला दिला धम्म आम्हा आणले मानसात कोरीला बुद्ध कोटी कोटी
नव्हते आम्हा शिक्षण गुरे ढोरे नशिबाला, गुरे ढोरे नशिबाला. वाघिणीचे दूध पिऊन वागतो झाला, वागतो झाला. ज्ञानश्री साहेब जगी बोल बाला, जगी बोल बाला. लिहिली घटना देशाची भीमानी, लिहिली घटना देशाची भीमानी. स्वर्ण अक्षरात कोरीला बुद्ध कोटी, कोटी काळजात. कोरीला बुद्ध कोटी, कोटी काळजात. भीमराव प्रज्ञश्री अमर या जगात, भीमराव प्रज्ञश्री अमर या जगात. कोरीला बुद्ध कोटी, कोटी काळजात. कोरीला बुद्ध कोटी, कोटी काळजात. धन्यवाद. धन्यवाद सर. नुकतीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली आणि इतकं सुंदर त्यांची प्रशंसा या काव्य रचनेतून ऐकायला मिळाली. खूप छान सर, थँक्यू. मी एक सूचना देते की जे पुरस्कारार्थी आहेत त्यांचं फेटा बांधायचं काम चालू आहे. त्यांनी एक एक करून वरती यायचे आणि आपला फेटा बांधून घ्यायचा. पुरस्कारार्थींमध्ये वसंत मोरे सर, रावसाहेब पगारे सर, अक्षय पवार सर, मधुरा कोळी, यशवंत घोडे सर, त्याचबरोबर रवींद्र सोमवंशी, वाळीबा खोपेरे सर, दत्तात्रय गायकवाड सर, संदीप चापकीर सर, त्याचबरोबर रामदास अफजल सर, उन्मेष रोकडे सर, अंजुताई सोनवणे मॅडम. या सर्वांना विनंती आहे की जे कोणी इथे उपस्थित असतील त्यांनी फेटा बांधून घ्यायचे. यानंतर पुढचे कवी मी योगिता कोठेकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपली एक काव्यरचना सादर करायची. योगिता कोठेकर मॅडम. कवितेचं शीर्षक आहे एकता. मुलांना आवडली तर मुलांनी माझ्याबरोबर वंदे मातरम म्हणायला हरकत नाही. एकता. हा, कुणी गुजराती कुणी बंगाली हातात हात घेऊ, कुणी गुजराती कुणी बंगाली हातात हात घेऊ. मिळून मिसळून राहू सारे एकमुखाने गाऊ वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. कुणी गुजराती कुणी बंगाली हातात हात घेऊ, कुणी गुजराती कुणी बंगाली हातात हात घेऊ. मिळून मिसळून राहू सारे एकमुखाने गाऊ वंदे मातरम. म्हणा वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. देशासाठी लढणाऱ्यांना चला सलामी देऊ, देशासाठी लढणाऱ्यांना चला सलामी देऊ. बाजी जीवाची लावणी स्वातंत्र्य जपुनी ठेवू. देश माझा मी देशाचा, देश माझा मी देशाचा हृदयावरती कोरू. मिळून मिसळून राहू सारे एकमुखाने गाऊ वंदे मातरम. बोला वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. नको घोषणा नुसतेच नारे, नको घोषणा नुसतेच नारे, भेदभाव हा सारू. राष्ट्रभक्तीची ज्योत लावू, सत्य अहिंसा पाळू. राष्ट्रभक्तीची ज्योत लावू, सत्य अहिंसा पाळू. तीन रंगाचा तिरंगा आपुला शिकवण त्याची घोळू. तीन रंगाचा तिरंगा आपुला शिकवण त्याची घोळू. मिळून मिसळून राहू सारे एकमुखाने गाऊ वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. लोकशाहीच्या या देशात नाही कसलीच बंदी,
लोकशाहीच्या या देशात नाही कसलीच बंदी. संविधानाने दिले आम्हाला जीवन हे स्वच्छंदी. संविधानाने दिले आम्हाला जीवन हे स्वच्छंदी. आज आठवू बलिदान त्यांचे तिरंगा हाती घेऊ. आज आठवू बलिदान त्यांचे तिरंगा हाती घेऊ. मिळून मिसळून राहू सारे एकमुखाने गाऊ. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. कुणी गुजराती कुणी बंगाली हातात हात घेऊ. कुणी गुजराती कुणी बंगाली हातात हात घेऊ. मिळून मिसळून राहू सारे एकमुखाने गाऊ. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. भारत माता की भारत माता की भारत माता की. धन्यवाद. अवसर सरांना विनंती आहे की त्यांनी आपली एक काव्यरचना सादर करायची. कवितेचे शीर्षक आहे बाळांनो, इथे बसून घ्या ना. लहानपणी आमच्या खूप पाऊस यायचा. लहानपणी आमच्या खूप पाऊस यायचा. सरीवर सर कोसळून घडीत ओढावायचा. लहानपणी आमच्या खूप पाऊस यायचा. सरीवर सर कोसळून घडीत ओढावायचा. जोरजोर दाढेत सोडायचं होड्या. जोरजोर दाढेत सोडायचं होड्या. गुडघाभर पाण्यात मारायचं उड्या. जोरजोर दाढेत सोडायचं होड्या. गुडघाभर पाण्यात मारायचं उड्या. तेव्हाच आता आठवतोय सगळं. तेव्हाच आता आठवतोय सगळं. ओढ्याच्या काठावर खूप यायचं सगळं. तेव्हाच आता आठवतोय सगळं. ओढ्याच्या काठावर खूप यायचं सगळं. मऊ मऊ वाळूचं बांधायचं घर. मऊ मऊ वाळूचं बांधायचं घर. ढिगभर वाळू घेऊन पायावर. मऊ मऊ वाळूचं बांधायचं घर. ढिगभर वाळू घेऊन पायावर. चिंचा बोरासाठी माळ सारा धुंडायचं. चिंचा बोरासाठी माळ सारा धुंडायचं. अनवाणी पायांनी काट्याकाटून हिंडायचं. अनवाणी पायांनी काट्याकुट्यातून हिंडायचं. भूक लागल्यावर यायची घराची मग आठवण. भूक लागल्यावर यायची घराची मग आठवण. कान धरला बाबांनी ती आई करायची पाठाठवण. भूक लागल्यावर यायची घराची आठवण. कान धरला बाबांनी ती आई करायची पाठाठवण. आता वाटतं बालपण पुन्हा एकदा यावं. आता वाटतं बालपण पुन्हा एकदा यावं. म्हातारपण विसरून गावभर हुंगाडावं. म्हातारपण विसरून गावभर हुंगाडावं. हा, पोतदार सरांना विनंती आहे की त्यांनी आपली एक काव्यरचना सादर करावी. निरोप घेताना पाय पुढे पडेना. निरोप घेताना पाय पुढे पडेना. डोळ्यातील आसवांना थांबवता येईना. निरोप घेताना पाय पुढे पडेना. डोळ्यातील आसवांना थांबवता येईना. आई बाबा सोबतचे दिवस. आई बाबा सोबतचे दिवस काही विसरेना. लहानपणचा लाड. लहानपणचा लाड तयाचा मनातून जाईना. अंगणातील खेळ मांडी. अंगणातील खेळ मांडी. खाऊचा डब्बा भुलेना. आई समोरचा हट्ट. आई समोरचा हट्ट आणि बाबांचा हात घट्ट काही सुटेना. घराच्या चार भिंतीतला. घराच्या चार भिंतीतला सहवास मज छेडतोय ना. आठवणीतील प्रत्येक कोपरा. आठवणीतील प्रत्येक कोपरा. साथ माझी मागतोय ना. साथ माझी मागतोय ना. आई बाबांच्या काळजांचा. आई बाबांच्या काळजांचा तुकडा मी. बंद काही सुटेना. सरहद्द मायेच्या रक्ताची. शेवटची लाईन. सरहद्द मायेच्या रक्ताची ओलांडताना निरोप घेता येईना. निरोप घेता येईना. निरोप घेता येईना. निरोप घेता येईना. धन्यवाद. यानंतर लगेच पुढचे कवी आहेत अक्षय पवार. यांना विनंती आहे की त्यांनी आपली एक काव्यरचना सादर करायची. कवितेचे शीर्षक आहे आधुनिक मनोवाद. धर्माविरुद्ध धर्म पेटवला. धर्माविरुद्ध धर्म पेटवला. स्वार्थाचा भाजला पापड. जाती जातीत दरी वाढवली. कानाखाली द्यावी झापड. आधुनिक म्हणता म्हणता अश्मयुगीन व्हायला लागलो. आधुनिक म्हणता म्हणता अश्मयुगीन व्हायला लागलो. अंगभर कपडे असूनी उघडे नागडे फिरू लागलो. मनोवादी पुन्हा फिरुनी. मनोवादी पुन्हा फिरुनी
वर्णसंहिता लावू लागले. शिव फुले शाहू आंबेडकरांच्या त्यागास काळे फासू लागले. जाती धर्म आणि माणसात अविचार पसरून थकले. म्हणूनच की काय आता भाषात झुकवून दिले. धन्यवाद. आई तू माझे आहेस दिव्य गाणे. मनात आहे मूर्तीची मनी सुगंधी उठती तराने. झुलतो कधी तेच मी जिच्यामुळे मी आहे. तिच्यासाठी आज माझा सुगंध नवा आहे. आई माझा आता काळजाचा ठावा आहे. आई आज माझा काळजाचा ठावा आहे. कुठेही जा आता आई न कोणास भावा आहे. या दिव्य धर्तीवरती आज ती नवी दिशा आहे. या दिव्य धर्तीवरती ती नवी दिशा आहे. किती वर्ष आज आई माझ्या पाठीशी उभी आहे. किती वर्ष आज माझ्या पाठीशी उभेच आहे. म्हणूनच आता माझी हृदयातून हाक आहे. म्हणूनच माझी हृदयातून हाक आहे. श्रीमंत हीच माझी आईच जीवनभर तुझी साथ आहे. हीच माझी जीवनभर तुझी साथ आहे. नमस्कार. धन्यवाद. आई एक काळजाचं गाणं असतं. आई एक काळजाचं गाणं असतं. आई एक न विझणाऱ्या दुःखाच्या स्वराचं. आई एक न विझणाऱ्या दुःखाच्या स्वराचं गाणं असतं. विश्वात नाही मावणाऱ्या दुःखाचं एक झाड असतं. विश्वात नाही मावणाऱ्या दुःखाचं एक झाड असतं. आई एक काळजाचं गाणं असतं. आई एक काळजाचं गाणं असतं. उन्हामध्ये घाव सोसताना वेदनेचं चांदणं होतं. उन्हामध्ये घाव सोसताना वेदनेचं चांदणं होतं. आई एक काळजाचं गाणं असतं. आई एक काळजाचं गाणं असतं. शेवटची ओळ. रडणाऱ्या बाळांच्या दुधाच्या पाण्याचं सुख असतं. रडणाऱ्या बाळाच्या दुधात पाण्याचं सुख असतं. आई एक जित्यापणे घरातल्या घरात पेटलेलं सरण असतं. घरातल्या घरात पेटलेलं सरण असतं. आई एक काळजाचं गाणं असतं. आई एक काळजाचं गाणं असतं. नमस्कार. शब्द मनातले. एकाच झाडाच्या एकाच फांदीवर दोन्ही आंबे वाढत आहेत. एक आधीच पिकलेला आहे तर दुसरा पिकण्यासाठी अजून वेळ लागेल. या ओव्यांमधून निसर्ग एक महत्वाचा धडा शिकवतो. इतरांनी आपल्या समोर यश मिळवले आहे याचा अर्थ आपण अपयशी आहोत असे नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की आपली वेळ अजून आलेली नाही. म्हणून आपण संयम राखला पाहिजे. आपण लवचिक राहिलो पाहिजे आणि निराशेला बळी पडणे टाळले पाहिजे. आपल्या यशाच्या क्षणापर्यंत पोहोचण्यापासून आपण अगदी थोड्याच अंतरावर असू शकतो. लक्षात ठेवा, तुमची वेळ येईल पण त्यासाठी संयम, चिकाटी आणि विश्वास लागतो. धन्यवाद. मी घरी येत आहे हे समजतात माझ्या वाटेकडे नजर लावून बसणारी, माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ देणारी, मला राग येतात माझे समजूत घालणारी, माझे सारे स्वप्न पूर्ण करणारी, मला गोड आवडते म्हणून सतत नवनवीन पाककृती करणारी, घरातील सर्व वस्तू व नाती जपणारी, आहे ती जरा जुन्या संस्कारांची पण योग्य त्या नव्या विचारांची स्वागत करणारी, अशी माझी आजी. धन्यवाद. महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराडचा विद्यार्थी आहे. तर मी माझ्या बटालियनसाठी एक कविता तयार केली, ती सादर करणार आहे. When I write these lines on NCC, where every rule strictly you see, discipline is must and knowledge strong, still everywhere friendshipness is found. Our camps are growing for everyone, but we learn also have fun. Our officers give us love and care, a role with our parents they share. Our officers
bright our darkened way for a bright future for us they lay. The soil, the water, the trees. The cadet marching in 19 Maharashtra Battalion, the air I breathe. To our 19 Maharashtra Battalion, we are proud to belong. You know, we grow healthy and strong. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.